हॅलो. आज आपण बघूया ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? ॲपल झाडावरनं पडलं आणि न्यूटनला ग्रॅव्हिटेशनचे लॉस त्यांनी सगळे आपल्याला समजावून सांगितले. पण बेसिकली ग्रॅव्हिटेशन हे काय असतं तर युनिव्हर्समधल्या कुठलेही जे मास ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे ज्यांना मास असणारे ऑब्जेक्ट्स कुठलेही, या दोघांमध्ये एक अट्रॅक्शन असतं. त्या अट्रॅक्शनला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. हा फक्त पृथ्वीच इतर पदार्थांवर लावते असं नाही, तर ग्रॅव्हिटेशन ही कुठलीही पृथ्वीवरच्या पण किंवा युनिव्हर्समधल्या पण कुठल्याही दोन मासेसमध्ये असणारं जे अट्रॅक्शन असतं त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. आपल्याला जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे अनुभव येतात ते पृथ्वीमुळे, की वरनं एखादा ऑब्जेक्ट आपण वर टाकला तर तो खाली येतो, किंवा आपण स्वतः खाली जमिनीवर पडतो बऱ्याचदा. तर हे सगळे जे अनुभव आहेत हे आपल्याला पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. पण एखादा दगड जेव्हा हा वरून खाली येत असतो तेव्हा तो दगड पण पृथ्वीला आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो आणि पृथ्वी पण त्या दगडाला आपल्याकडे अट्रॅक्ट करत असते. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डायरेक्टली रिलेटेड विथ मास असल्यामुळे त्या दगडाचं मास खूप कमी असतं. त्यामुळे तो पृथ्वीवर लावलेला जो फोर्स आहे, त्याने पृथ्वीवर लावलेला जो फोर्स आहे दगडाने, तो कम्पॅरेटिव्हली खूप कमी असतो, निग्लिजिबल असतो. आणि त्यामुळे पृथ्वीकडे तो दगड पडलेला किंवा पृथ्वीकडे तो अट्रॅक्ट झालेला आपल्याला दिसून येतो. बेंचवर बसलेले दोन्ही मुलं, दोघांचेही मास आहेच, दोघंही एकमेकांकडे अट्रॅक्ट होण्याची शक्यता आहेच, कारण हा नियमच आहे ग्रॅव्हिटेशनचा, लॉस सांगतोय तो. पण तरीही ते अट्रॅक्ट झालेले दिसत नाहीत, ते ॲज इट इज तिथेच बसलेले असतात. याचं कारण हे की पृथ्वी त्या दोघांवरही ॲट ए टाइम ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते आणि तो कम्पॅरेटिव्हली ह्या दोन मुलांच्या आपापसात असणाऱ्या फोर्सपेक्षा खूप जास्त असतो. त्यामुळे हे दोन्हीही मुलं बेंचवर आपल्याच जागी बसून असतात, ते एकमेकांकडे अट्रॅक्ट सरकत नाहीत. अशी आपल्याला बरीच उदाहरणं देता येतात की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नॅचरल फोर्स आहे, हा सगळ्यात वीक आहे. नॅचरल जे फोर्सेस आपण बघणार आहोत त्या नॅचरल फोर्सेसमध्ये सगळ्यात वीक असणारा फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये कुठल्याही पद्धतीचं मीडियम जर आपण मध्ये ठेवलं तर त्याचा फरक पडत नाही, म्हणजे त्याच्यावर इफेक्ट होत नाही मीडियमचा. त्यानंतर हा फोर्स फक्त अट्रॅक्टिव्ह असतो, कारण फोर्सेस हे दोन प्रकारचे असतात, रिपल्सिव्ह पण असतात आणि अट्रॅक्टिव्ह पण असतात. पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फक्त आणि फक्त अट्रॅक्टिव्ह असतो. न्यूटननी जे सांगितलं आहे त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये फोर्सचं जर फाइंड आउट करायचं असेल तर F इज इक्वल्स टू Gm1m2/r² हा त्याचा फॉर्म्युला आहे. F इज इक्वल्स टू G, कॅपिटल G, m1m2/r². सो यामध्ये तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे m1 आणि m2 म्हणजे दोन्ही ऑब्जेक्ट्सचं मास, आणि इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. दोन ऑब्जेक्टच्या मध्ये जे डिस्टन्स आहेत त्याला आपण r असं कन्सिडर केलं तर त्याचाही स्क्वेअर शी तो इन्व्हर्सली रिलेशन मध्ये येतो. म्हणजे काय असतं की जर डिस्टन्स वाढवलं तर फोर्स कमी होईल आणि डिस्टन्स जर आपण कमी केलं तर फोर्स वाढेल.
आणि डायरेक्ट रिलेशनमध्ये काय होतं, M1 M2 ते प्रॉडक्ट ते जर वाढलं तर फोर्स देखील वाढणार. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स विषयी ही काही बेसिक माहिती. थँक्यू.